नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, आपल्या हिंदू धर्मानुसार वास्तुशास्त्रात कासवाच्या मूर्तीला मोठं महत्त्व देण्यात आलं आहे आणि पुराणांनुसार समुद्र मंथनाच्या वेळी भगवान विष्णूंनी कासवाचं रूप धारण करून आपल्या कवचावर मंद्राचल पर्वत सुद्धा उचलला होता आणि म्हणूनच वास्तुशास्त्र आणि पुराणानुसार सुद्धा घरात किंवा व्यापारात समृद्धी मिळावी यासाठी कासवाची मूर्ती ठेवली जाते आणि त्याचे पूजन देखील केले जाते। पण मंडळी, कुठलीही मूर्ती ठेवण्याची योग्य दिशा आणि तिची पूजा कशी करायची व ती कशी ठेवायची हे आपल्याला माहीत असलं पाहिजे, कारण आपण काही वेळा या गोष्टीकडे एवढे लक्ष देत नाही आणि त्यामुळे ती वस्तू आपण घरात ठेवून सुद्धा आपल्याला तिच्याकडून काहीही फायदा होत नाही आणि काही वेळा आपण ती चुकीच्या पद्धतीने ठेवल्यामुळे आपल्याला तिचे नकारात्मक परिणाम पाहायला मिळतात। आणि म्हणून आपण आज या व्हिडिओमध्ये कासवाविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। म्हणजेच कासव घरात का ठेवावा आणि ठेवल्याने काय होतं, कोणत्या धातूचा ठेवावा, त्याचप्रमाणे कुठल्या दिशेला ठेवावा आणि तांदूळात ठेवायचा की पाण्यात ठेवायचा आणि त्याचप्रमाणे कुठल्या दिवशी आपण कासव आणू शकतो, कुठल्या दिवशी आपण त्याची स्थापना करू शकतो याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि तुम्हाला जर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ता लगेचच पटकन सबस्क्राईब करून टाका आणि समोर दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजेच मी कुठला नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। आणि मंडळी, काही जणांना असा सुद्धा प्रश्न पडतो की आपण कुठल्याही मंदिरात गेलो की तिथे कायम मंदिराच्या बाहेर एक कासव आपल्याला नक्कीच दिसतो। तुम्ही कुठल्याही मंदिरात जा, तिथे कासव असतो म्हणजे असतो। तर हा कासव मंदिराच्या बाहेरच का असतो यासाठी आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे, त्याचं उत्तर तुम्हाला त्या व्हिडिओत नक्कीच मिळेल। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जाऊन तो व्हिडिओसुद्धा नक्की पहा। आणि कासवाप्रमाणेच जर तुम्ही महादेवांच्या मंदिरात कधी गेला असाल तर तुम्हाला नेहमी नंदी दिसत असेल, तर तो नंदी नेहमी महादेवांच्या मंदिराच्या बाहेरच का असतो या देखील प्रश्नाचं तुम्हाला उत्तर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर याचा देखील व्हिडिओ आहे आणि जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ जाऊन नक्की पहा। चला तर मग मंडळी, आता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। घरात का ठेवायचा कासव आणि काय होतं कासव घरात ठेवल्याने ते आपण आता पाहूया। वास्तुशास्त्रानुसार असं मानलं जातं की कासव घरात खूप आनंद आणि यश आणते। कासव मनात शांती आणि जीवनात धन आणण्यास मदत करतं। घरात कासव ठेवल्याने घरातील सदस्यांचे वय वाढते आणि सौभाग्य प्राप्ती होते। घरामध्ये धन आणि धान्य प्राप्त होते। कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष किंवा आरोग्याशी संबंधित समस्या यामुळे होत नाही आणि म्हणूनच हिंदू धर्मात कासवाला पवित्र मानण्यात आले आहे। घरात जर आपण कासव ठेवला तर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि त्याबरोबरच सुख आणि समृद्धी सुद्धा आपल्या घरात येते। विष्णूचं रूप कासवाला मानल्यामुळे विष्णूंची पत्नी माता लक्ष्मी सुद्धा कासव घरात जर आपण ठेवला तर आपल्या घरात निवास करते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो। तर मंडळी, घरात कासव ठेवण्याची योग्य दिशा कुठली आहे ते आपण जाणून घेऊया। तर कासवासाठी सर्वात उत्तम आणि योग्य दिशा म्हणजे उत्तर दिशा मानली गेलेली आहे आणि उत्तर दिशा ही धनाची दिशा मानली जाते आणि उत्तर दिशेव्यतिरिक्त तुम्ही पूर्वेकडेही कासव ठेवू शकता। कासवाचा चेहरा घरातील आतल्या बाजूला असावा, कारण जर बाहेरच्या बाजूला तोंड करून आपण तो ठेवला तर ज्या गतीने पैसा घरात आपल्या येतो त्याच गतीने तो खर्च सुद्धा होऊन जातो। तसं तर कासवाचा धातू आणि रंग यानुसार त्यासाठी वास्तुशास्त्रात वेगवेगळ्या दिशा दिलेल्या आहे, परंतु ते जर मी आता
ते आत्ता ह्या एका व्हिडिओत सांगणं शक्य नाही, कारण की ते जर मी आत्ता सांगायला गेली तर हा व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल. तुम्हाला जर आपण घरात कुठल्या धातूचा आणि रंगाचा कासव ठेवला की म्हणजे कुठल्या दिशेला ठेवायचा की त्याने आपल्याला काय फायदा होतो याविषयी जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नक्कीच त्यावर व्हिडिओ बनवेल. आणि आपण जास्त करून म्हणजेच देवारात जेव्हा ठेवायचं असतो तर आपण मेटलचाच ठेवतो, एक तर पितळाचा ठेवतो, तांब्याचा ठेवतो. पण मी तुम्हाला सांगते की तुम्ही पितळाचा ठेवला तर खूप जास्त चांगलं. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की देवारात आपण नेमकी कसा ठेवायचा आणि कुठल्या धातूचा ठेवायचा, कोणत्या दिशेला ठेवायचा, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. तर देवारात आपण तांब्याचा किंवा पितळाचा ठेवू शकतो, पण पितळाचा ठेवलं तर जास्त चांगलं असं मला वाटतं. आणि नेहमी लक्षात ठेवायचं की कासवाचं तोंड आता उत्तर दिशेला पाहिजे असं मी सांगितलं, तसंच ते पूर्व दिशेला सुद्धा चालतं. जर उत्तर दिशेचं तुम्हाला जमत नसेल ठेवणं तर तुम्ही पूर्व दिशेला सुद्धा ठेवू शकता, कारण पूर्व दिशेला जर आपण ठेवलं तर आपल्या घरातील जे सदस्य आहेत ते आजारी पडत नाही. त्यामुळे पूर्व दिशेला सुद्धा तुम्ही ठेवू शकता. आणि समजा तुम्हाला हे उत्तर पूर्वचं तुम्हाला येत नसेल, लक्षात समजत नसेल, तर आपल्या घरातील देवारा हा नेहमी पूर्व पश्चिमच असतो. पूर्व पश्चिम दिशेलाच आपण देवारा नेहमी ठेवतो. तर आपला देवारा जिथे असेल ना, तर आपल्या देवाचं जिथे तोंड असेल ना, देवाच्या तोंडाकडे, देवाच्या मुखाकडे तोंड करून कासवाचं तोंड पाहिजे आणि त्याची जी मागचं शेपूट आहे ती आपल्याकडे पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही तो ठेवायचा आहे. जर उत्तर किंवा पूर्वचं तुमचं नसेल जमत तर तुम्ही हे करू शकता की देवारा नेहमी पूर्व पश्चिम असतो, तर आपण त्याचं तोंड जे आहे ते देवाकडे करून आणि शेपूट जे आहे ते आपल्याकडे करून ठेवू शकतो. आणि बरेच जण काय करतात, देवाऱ्याच्या मध्येच कासव हा ठेवून देतात. तर तसं नाही करायचं आहे. तुम्ही कधी पण मंदिरात गेला असेल तर बघितलं असेल, कासव हा नेहमी मंदिराच्या बाहेर असतो किंवा गाभाऱ्याच्या बाहेर असतो, कधीही आत नसतो. म्हणून आपणही एक तर तो पायरीच्या खाली ठेवायचा किंवा देवाऱ्याच्या बाहेर ठेवायचा, पण देवाऱ्याच्या आत कधीही ठेवायचा नाही. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही कासव बघितला असेल तर तुम्ही जर तो कासवच्या मागे बघितलं असेल की काहीतरी एक यंत्र असतं, लक्ष्मी यंत्र असतं ते. आणि तसा जर तुम्ही कासव घेतलेला असेल किंवा तुम्हाला घ्यायचा असेल तर कुठला कसा ठेवायचा, म्हणजे तांदूळात कुठला ठेवायचा, पाण्यात कुठला ठेवायचा ते मी तुम्हाला सांगते. जर त्याच्या मागे लक्ष्मीचं यंत्र असेल तर तो कासव कधीच पाण्यात ठेवायचा नाही, तो नेहमी आपल्याला तांदूळातच ठेवायचा आहे. आणि त्या मागे जे यंत्र असतं त्याच्यावर आकडे असतात, त्या आकड्यांची जर बेरीज बघून घ्यायची, 15 असते नेहमी. जर 15 होत असेल ना तर ते अगदी उत्तम मानलं जातं वास्तुशास्त्रात. आणि समजा ते मागे जर तुम्ही यंत्रवाला कासव घेतला असेल, तुमच्याकडे आत्ता नसेल आणि तुम्हाला घ्यायचा असेल तर तो नेहमी तांदूळात ठेवायचा. आणि प्रश्न पडेल की आता तांदूळ कधी बदलायचे, तर तांदूळ तुम्ही पौर्णिमेला बदलू शकता. कुठल्याही पौर्णिमेला किंवा सण असेल, अमावस्या असेल, जसं आपण मंगळ कलश असतो आपला, त्याच्या खालचे तांदूळ जेव्हा बदलतो त्याच्यासोबत तुम्ही हे तांदूळसुद्धा बदलू शकता. ते तांदूळ बदलल्यानंतर ते तांदूळ पक्षींना आपण टाकून देऊ शकतो. त्यानंतर जर समजा तुमच्या घरी असं कासव असेल, त्याच्या मागे जर समजा ते यंत्र नसेल किंवा तुम्हाला घ्यायचं असेल आणि तुम्हाला पाण्यात ठेवायचं असेल तर तुम्ही मागे यंत्र नसलेला कासव ठेवा, तो आपल्याला पाण्यात ठेवता येतो. आणि कधीही असा भरीव कासव घ्यायचा, कधीही पोकळ कासव घ्यायचा नाही. आणि जर समजा तुम्हाला हॉलमध्ये ठेवायचं असेल, आता बरेच जण शोभा म्हणून सुद्धा ह्या गोष्टी ठेवतात, तर तुम्हाला हॉलमध्ये ठेवायचं असेल तर तो काचीचा कासव मिळतो, तो सुद्धा तुम्ही हॉलमध्ये ठेवू शकता. पण तुम्ही त्याच्या खाली पाणी टाकून ठेवा, पाणी टाकायला विसरू नका. आता समजा कोणाच्या घरात नसेल, अजून हे व्हिडिओ पाहत असल्यापैकी कोणाच्या घरात जर कासव नसेल आणि तुम्हाला जर आणायचं असेल तर ती कासवाची जी मूर्ती आहे ती ठेवण्यासाठी योग्य दिवस कोणता, की आपण कुठल्या दिवशी आणू शकतो ते सुद्धा मी सांगणार आहे. तर वास्तुशास्त्रानुसार घरात कासवाची मूर्ती जर आपल्याला ठेवायची असेल तर त्यासाठी बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे चांगले वार मानले जातात. आणि तुम्ही ह्या कोणत्याही दिवशी एखादा चांगला मुहूर्त पंचांगणानुसार पाहून कासवाची स्थापना करू शकता. आणि स्थापना करताना तुम्ही त्याच्यावर केसर आणि पिवळ्या रंगाचं फूल नक्की अर्पण करा.
आणि मंडळी, आता लवकरच वटपौर्णिमा येत आहे आणि यावर्षी वटपौर्णिमा ही शुक्रवारी आहे. त्यामुळे जर तुमच्या घरात जर कासव नसेल आणि तुम्हाला इच्छा होत असेल आपल्या देवघरात ठेवण्याची किंवा स्थापन करण्याची, तर तुम्ही म्हणजे चांगला योग आहे. पौर्णिमा आहे, ज्येष्ठ पौर्णिमा आहे आणि नेमकी ती शुक्रवारी येते. आणि तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की घरात जर आपल्याला स्थापना करायची असेल कासवाच्या मूर्तीची, तर बुधवार, गुरुवार किंवा शुक्रवारी आपण करू शकतो. आणि जर तुमच्या घरात नसेल तर तुम्ही या पौर्णिमेला शुक्रवार येत असल्यामुळे त्या दिवशी आणू शकता आणि ते अधिक चांगलं जर तुम्ही आणला तर. आणि जर समजा तुमच्याकडे जर कासव असेल तर तुम्ही नक्की कासवाच्या मागे जर ते लक्ष्मी यंत्र असेल तर तो तांदूळात ठेवा आणि नसेल तर ते पाण्यात ठेवा. कारण काही वेळांना माहीत नसल्यामुळे ते उलटं होऊन जातं. ज्याच्यावर यंत्र असतं तोच कासव लोक पाण्यात ठेवून देतात आणि ज्याच्यावर यंत्र नसतं तो कधी कधी तांदूळात सुद्धा ठेवला जातो. अशा आपल्याकडनं छोटे छोटे चुका होतात, त्यामुळे आपल्याला त्याचं फळ मिळत नाही. आणि मंडळी, कासव जर आपल्या घरात असेल तर वास्तुदोष, रोग, शत्रू सर्व दूर राहतात. कारण की कासव हा स्वतः दीर्घायुष्य असतो. 120 ते 150 वर्षापर्यंत ते जगतं. त्यामुळे घरातील व्यक्तींनाही दीर्घायुष्य लाभते. म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या घरात जर कासव नसेल तर नक्की आणा आणि तो देवाऱ्यात नक्की ठेवा. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही कासवाची संपूर्ण माहिती मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. समोर दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजेच मी कुठला नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवीन एखाद्या छान माहितीसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.